माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते सध्या चर्चेत आहेत. त्यांनी देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं. या कार्यक्रमात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक वक्तव्य केलं आहे. यावरून प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांचे धाबे दणाणले आहेत. सध्या विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. या निवडणुकीत भाजपच्या 3 जागा आहेत. यासाठी प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत आणि राम सातपुते यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. राऊतांनी चंद्रकांत पाटलांकडून फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे, तर परिचारकांनी बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्याचं बोललं जात आहे. या दरम्यान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढील 4 महिन्यात राम सातपुते पुन्हा आमदार होणार आहेत असं वक्तव्य केलं आहे. यावरून सातपुतेंचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. सातपुते हे निंबाळकर यांच्यासह पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विश्वासातले मानले जातात. याशिवाय ते देवेंद्र फडणवीसांचे खास असल्याचं अनेकदा दिसून आलंय. यावरून देवेंद्र फडणवीस सातपुतेंना आमदारकीची संधी देऊ शकतात. असं झाल्यास प्रशांत परिचारक आणि राऊत गटाला मोठा धक्का बसणार आहे. याशिवाय सातपुतेंचे कट्टर विरोधक मोहिते पाटलांची डोकेदुखी वाढणार आहे.